किरकोळ भांडणातून जुना बुधगाव रोडवरील वाल्मिकी आवास येथे दोन कुटुंबात धमकी देत लाथाबुक्क्यानं हाणामारी झाली, तर चाकू आणि कात्रीनं वार झाल्याने तिघे जण जखमी झाले आहेत। ही घटना मंगळवारी रात्री घडली। या प्रकरणी पोपट भीमराव करडे वय 45 यांच्या फिर्यादीवरून शिवाजी रामा जावीर, सखुबाई शिवाजी जावीर, महेश शिवाजी जावीर आणि मंगल महेश जावीर यांच्यावर तर शिवाजी रामा जावीर वय 65 यांच्या फिर्यादीवरून पोपट भीमराव करडे, सुषमा पोपट करडे आणि नितीन भानुदास गेजगे यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जावीर आणि करडे हे दोन्ही कुटुंब जुना बुधगाव रोड, संभाजीनगर, वाल्मिकी आवास, सांगली येथे एकमेकांच्या शेजारी राहण्यास आहेत। सखुबाई जावीर आणि सुषमा करडे यांच्यात पाणी भरण्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाला होता। तो मिटवण्यासाठी दोन्ही कुटुंब समोरासमोर आले असता यांच्यात पुन्हा वादाला सुरुवात झाली। या दोन्ही कुटुंबांना एकमेकास शिवीगाळ करून धमकी देत लाथाबुक्क्यांनी हाणामारी केली, तर संशयित महेश जावीर यांनी त्यांच्याकडील चाकूनं पोपट करडे यांच्या उजव्या हाताच्या करंगळीजवळ वार करून जखमी केले। तर भांडणे सोडवण्यास आलेल्या वैशाली अशोक पारसे यांनाही महेश यांच्या हातातील चाकू डाव्या काखेजवळ लागून त्या जखमी झाल्या आहेत। दरम्यान पोपट करडे यांनी घरातून लोखंडी कात्री आणून महेश जावीर यांच्या डोक्यात मारून जखमी केले। उपचारासाठी शिवाजी जावीर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे गेला असता महेश जावीर यास नितीन भानुदास गेजगे यांनी मारहाण केली आहे, असे दोन्ही कुटुंबियांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे। त्यानुसार दोन्ही कुटुंबातील 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।